नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुक विथ प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत. 1. ब्लॅक टी करताना जर तुम्ही त्याच्यामध्ये सुंठ बारीक करून टाकले तर ब्लॅक टी अतिशय उत्तम लागते. 2. दुधाचा चहा बनविण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये सुंठ तसेच विलायची बारीक करून तसेच 2 लवंगा टाकून मिक्सरला फिरवून चहा पावडरमध्ये टाकू शकता. चहा खूप टेस्टी लागतो. 3. कॉफी बनवताना दूध अगोदर चांगले उकळून घ्यावे आणि मग नंतरच त्यामध्ये कॉफी पावडर टाकावी. तसेच कॉफी पावडर टाकल्यानंतर हवी असेल तर साखर टाकावी आणि व्यवस्थित मिक्स करावी. कॉफी खूपच छान लागते. 4. हिरव्या भाज्या हाय गॅसवरती झाकण न ठेवता शिजवावे. भाज्यांचा कलर बदलत नाही. 5. फ्रीज दिवसभर विविध कारणांसाठी उघडल्यामुळे त्यात वास येतो. त्यासाठी एक मस्त कापसाच्या बोळ्यावर व्हॅनिला इसेन्स टाकून तो बोळा फ्रीजमध्ये ठेवल्यास वास कमी होतो. 6. घाईच्या वेळी भाजीला लागणारी आले लसूण पेस्ट डब्यात ठेवताना त्यामध्ये चमचाभर तेल घालून ठेवले असते तर अगदी आहे तसेच राहते. 7. उकडलेले अंडे गरम असताना सोलू नये. काही वेळा थंड पाण्यामध्ये ठेवावे नंतरच सोलावे. यामुळे अंड्याची साल अलगद किंवा पटकन निघते. 8. शरीराचे मिठाने मसाज केल्याने अनेक आजार बरे होतात. तसेच अंग दुखत असल्यास अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून अंघोळ करावी. 9. पाणी पिऊन लगेच झोपले असल्यास तुमच्या मेंदूला हानी पोहोचू शकते. यामुळे पाणी पिल्यानंतर लगेच झोपू नका. शक्यतो शतपावली करा. 10. लसूण आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकाला वेळ कमी लागतो. 11. भेंडीची भाजी करताना त्यात दही घातले तर भाजी चिकट होत नाही व चवीलाही उत्तम लागते. 12. बटाटे लवकर उकडावे म्हणून छोटे बटाटे वापरावे किंवा बटाट्याचे छोटे छोटे काप करून उकडावे म्हणजे बटाटे लवकर उकडले जातात. 13. फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली पेपर ठेवावा म्हणजे ट्रे पटकन निघतो. 14. स्वयंपाकघरातील ओट्यावर लिंबाच्या रसाचे जर पांढरे डाग पडले असतील तर त्यावर आल्याचा तुकडा घासावा म्हणजे डाग लवकर निघून जातील. 15. नाहीतर तुमच्या बाबतीत केसांना दूध लावल्याने केसांची त्वचा आणि मुळे मजबूत होतात. 16. अंडी उकडताना पाण्यात 1 चमचा मीठ टाकले तर अंडी पाण्यामध्ये फुटत नाही आणि छान शिजली जातात किंवा उकडली जातात. 17. जास्त प्रमाणात आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, आप्पे खाल्ल्याने हाडांचे कॅल्शियम कमी होते. 18. जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन सारख्या आजार होऊ शकतात. 19. हिरव्या भाज्या किंवा हिरव्या वाटाण्याचा कलर टिकून राहावा त्यासाठी शिजवताना त्यामध्ये थोडीशी साखर घालावी. 20. गहू दळायचे असल्यास त्यात थोडे सोयाबीन टाका, हाडे मजबूत होतात. 21. ताकाची कढी करताना त्यामध्ये शेंगदाण्याची पेस्ट करून मिसळल्यास कढी फाटत नाही आणि चवीलाही उत्तम लागते. 22. बासुंदी करायची असल्यास आदल्या दिवशी करून ठेवावी म्हणजे ती घट्ट होते आणि मुरल्यानंतर खूप छान व चविष्ट लागते. 23. वजन कमी करण्यासाठी काकडीचे नियमित सेवन करा. 34. बऱ्याच वेळा खिचडी भांड्याच्या तळाशी लागली की अशा वेळी परातीमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये भांडे ठेवल्यास तळाशी लागलेला भाग अलगद निघतो. 25. डाळ कांदा करताना त्यामध्ये हरभऱ्याची डाळ अर्धा तास अगोदर भिजत घालून टाकावी. डाळ कांदा छान लागतो. 26. ताकामध्ये काळी मिरी टाकून पिल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. 27. मातीच्या मटक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते. 28. वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेचच एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल पटकन निघून येते.
29. जास्तीचे आले असल्यास कुंडीतील ओलसर मातीमध्ये पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता. 30. शिरा आणि लाडू करताना पाणी किंवा साखरेत थोडे तूप घालावे, त्यामुळे पदार्थ रुचकर व मऊ व चवीला टेस्टी लागतो. चला तर मग मैत्रिणींनो, यावरील सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच कुक विथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.